ओम जय गुरुदेव। नवरात्र चालू आहे। आज 7वी माळ झाली, रात्रीची वेळ आहे। आत्ता व्हिडिओ बनवते तर मला एक सांगायचं आहे। तुम्ही ज्या वेळेला मंदिरामध्ये कुठं आरतीला जाता, कुठं आरती असेल तिकडे जाता, तर कोणाला तरी वारं यायला सुरुवात होती। मुली असो, लहान लहान मुलींना पण आजकाल वारं येण्याचा प्रकार चालू झाला आहे। स्त्रियांना वारं येतं। जर तुमच्या घरामध्ये भक्ती होत नसेल किंवा देवाचं कोणी काही करत नसेल, तुम्हाला तुमच्या घरात कोणाला देवदेव करून माहिती नाही किंवा हा वाऱ्याचा प्रकार माहिती नाही, अशा लोकांना पण वारं यायला सुरुवात होते। मग त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी सांगतं वारं ये, आणि वारं येतं। तर मला एक सगळ्यांना हे सांगायचं आहे की वारं असं प्रत्येकाला येत नाही। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कोणाच्या तरी अंगामध्ये अदृश्यपणे वाईट शक्ती असते। ज्या वेळेला आरती चालू असते आणि जिथं पवित्र ठिकाण असतं तशा ठिकाणी ही अदृश्य शक्ती जाणवायला सुरुवात होतं। म्हणजे त्या अदृश्य शक्तीला हे तिथं थांबवत नाही त्या शरीरामध्ये, त्यामुळं ते गुमायला सुरुवात होते। आणि मग बघणारे म्हणतात वारं आलं अंगात। तर हे वारं काही प्रत्येकाला येत नाही, आणि ज्या वाईट शक्ती असतात त्याही घुमवतात। हे माझा स्वतःचा अनुभव आहे। तर ज्यांना कुणाला कधी देवाचं करून माहिती नाही, त्यांना कुणाला असं जर होत असेल तर लगेच तुम्ही वारं आहे असं समजू नका आणि वाऱ्याचं नाव देऊ नका। त्याच्यासाठी नीट लक्ष द्या, त्याच्यावर इलाज करा आधी। या बाहेरचं जर कोणाला काय असेल तर ज्या व्यक्तीला असा त्रास होत असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, दही, दूध, हळदी, कुंकू, लिंबाचा पाला, आपलं लिंबाचं रस, हे एवढं टाकून आंघोळ घालायला सुरुवात करायची। स्त्री असेल किंवा मुली असतील, कोणी असेल तर मग त्या पाण्याने आंघोळ करायला सांगायची। असं तुम्ही प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी हे करत राहा। जर खरंच वाईट शक्ती असेल तर निघून जाईल, आणि जर वाऱ्याचा त्रास असेल तर मग तुम्हाला ते कळलंच की वारं असेल तर ते वारं जरी तुम्ही किती पवित्र केलं तर पवित्र हे पवित्रच असतं, आणि वाईट जे काय असेल ते निघून जाईल। तर एवढं नक्की करा। सुखी व्हा। ओम जय गुरुदेव। आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय।